दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचं आणि मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेलं शहर म्हणजे कोल्हापूर। अंबाबाईच्या दर्शनासाठी इथं दररोज हजारो भाविक देशभरातून येतात। त्यामुळे धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनाच्या दृष्टीनेही तितक्याच महत्त्वाच्या असलेल्या या शहराचे रस्ते कसे सुस्थितीत हवेत। पण तुम्ही जर आत्ता कोल्हापूरला गेलात ना, तर तुमची गाडी ही अनेकदा खड्ड्यात आपटल्याशिवाय राहणार नाही। रस्त्यांच्या या दयनीय अवस्थेमागची नेमकी कारणं काय आहेत आणि महापालिका त्याबाबत काही करते का, हे जाणून घेण्यासाठी पाहूयात खास रिपोर्ट। महाराष्ट्रातील सगळ्यात सदन शहर म्हणून कोल्हापूर शहराकडे पाहिलं जातं। याच कोल्हापूर शहरामध्ये करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात। दख्खनच्या राजा ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी याच कोल्हापूर शहरातून जावं लागतं। या ऐतिहासिक कोल्हापूर शहरातील रस्ते नेमके कसे आहेत, चला पाहूया। कोल्हापुरातले हे रस्ते पहा। 6 लाखांहून अधिक लोकसंख्येच्या शहरात जनतेला अशा रस्त्यांवरून प्रवास करावा लागतोय। याला कारणीभूत केवळ कोल्हापूर महानगरपालिका आहे। पाईपलाईन किंवा अन्य कुठल्या तरी कामांसाठी रस्ता खोदायचा, दिरंगाईनंतर काम पूर्ण झालं की 2 महिन्यांनी पुन्हा रस्ता खणून ठेवायचा, कारण आता विजेच्या केबल किंवा मोबाईल कंपनीची फायबर ऑप्टिक केबल घालण्याचं काम आलेलं असतं। गेले अनेक महिने कोल्हापुरात हेच सुरू आहे। 10-15 वर्ष झाले हा रस्ता तयार नव्हताच, डांबर नव्हतं या रस्त्याला, आणि साधारण 30 तारखेच्या आसपास ह्याच्यावरती डांबर पडलं। 30 तारखेला रस्ता तयार झाला आणि 31 तारखेला महानगरपालिकेच्या लोकांनी येऊन तो रस्ता उकरला, ड्रेनेजचं काम। म्हणजे ते कोल्हापुरात म्हणतात ना की रस्ता केल्यानंतर लक्षात राहतं की ती अरे पाईप टाकायचा विसरला, ती मन तंतोतंत जुळालेली आहे। तर हा रस्ता ॲक्च्युली एकदमच पूर्वी खराब होता आणि जस्ट 2-4 दिवसापूर्वी हा रस्ता झाला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी हा रस्ता लगेच हा खोदाई काम सुरू झालं। पण आम्ही या ठेकेदारांना विचारलं की बाबा हा रस्ता कशासाठी तुम्ही खोदताय, तर त्याने सांगितलं ड्रेनेजचं पाईपलाईन आपल्याला चेंज करायची आहे, ज्या चेंबर आहे ते चेंबर तिथं आपल्याला चेंज करायचं आहे, बांधायचं आहे, अशा पद्धतीने त्यांनी आपल्याला सांगितलं। म्हणून आम्ही त्याला विचारलं की मग तुम्ही रस्ता करण्यापूर्वी का नाही केलं, तर ते म्हणले की नाही आम्हाला तशी परवानगी नव्हती। म्हणून तुम्हाला आताच कशी काय परवानगी मिळाली की बाबा रस्ता झाल्या इमिजिएटली तुम्ही कसं काय तुम्ही हे केला, तर अशा पद्धतीने आम्हाला अगदी उडवडीची उत्तर त्यांनी आम्हाला दिली। खरं तर कोल्हापूरचा एक नागरिक म्हणून गेल्या 20 वर्षात हे आमचं कोल्हापूर आहे का खड्डेपूर आहे असा प्रश्न सामान्य माणसाच्या मनात आहे। आणि सगळ्यात जास्त आज दवाखान्यात जर पेशंट बघितले ते स्पाईनच्या संबंधित असणारे कोल्हापुरातील बरेच नागरिक हे आज रुग्ण झालेले आहेत। त्याला मूळ कारण हे रस्तेच आहे। त्यामुळे खरोखर जर राज्य शासनाला वाटत असेल कोल्हापुरात चांगले रस्ते पाहिजे असतील तर राज्य शासनाची एखादी कमिटी चांगली येऊन एसआयटी सारखी कमिटी येऊन त्यांनी चौकशी करून ते रस्ते करावे। नवीन रस्ते हा एक दिखावा आहे। रस्ते करतात मुळात महानगरपालिका ह्याला जबाबदार आहे। अधिकारी लोक आहेत ती ह्याच्याकडे दुर्लक्ष करतात, लक्ष देत नाहीत आणि अगोदरचं जे काम असते त्या लोकांनी सांगत नाहीत। डांबरीकरण करायचं आणि केल्यानंतर मग परत उकराउकरी करायची, म्हणजे उकरा ह्याला कारण काय, तर पुढच्या वर्षी परत हेच बजेट आपल्याला मिळावं, त्याचं कमिशन आपल्याला मिळावं। ज्या लोकांनी आजपर्यंत ही जी कामं केल्यात महानगरपालिकेची, कोल्हापुरातला कुठलाही रस्ता चांगला नाही। आम्ही रिक्षा चालक आहे, आम्ही आंदोलन करत असतोय, आंदोलन करून पण आम्हाला कंटाळा आला की फक्त रिक्षावर रिक्षेवाला फिरत नाही, सर्व वाहनं फिरतात। तर बाकीच्या जनतेनं देखील आम्हाला सहकार्य जर केलं तर कोल्हापुरातले रस्ते चांगले होतील। आमचं असं म्हणणं आहे की गेले 4 ते 5 वर्ष झालं महापालिकेवर कुठल्याही प्रकारचं राजकारण आहे, महापालिकेवर सभागृह अस्तित्वात नाही, संपूर्ण प्रशासनाच्या हातात आहे। पण पूर्वी नगरसेवकांना जबाबदार धरलं जायचं, ते पैसे खातात म्हणून त्यांच्यावर ओरडलं जायचं, त्यांच्याकडे बोट प्रशासनामार्फत दाखवलं जायचं। पण या 5 वर्षातलं जर आत्ताचं जर आपण काम बघितलं तर अतिशय शून्य। आम्ही वारंवार रिक्षा चालक आंदोलन करायचं, महापालिकेला घेराव घालायचा, मोर्चा काढायचं, पण तात्पुरती फक्त मलमपट्टी केली जाते। कुठल्याही प्रकारचा ठोस या कोल्हापूरला कुठल्याही प्रकारचं ठोस असं रस्ते दिले जात नाहीत। अलीकडेच कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी राज्य सरकारकडून 100 कोटींचा निधी आला। काही भागात त्याचं काम सुरू झालं आणि पूर्ण होत आलेला रस्ता पुन्हा खोदून ठेवण्यात आला। मुळात रस्त्याखालून ज्यांच्या पाईपलाईन किंवा केबल जातात त्या कंपन्यांची बैठक लावून ही समस्या सहज सोडवता येण्यासारखी आहे।
पण कोल्हापूर महापालिकेची तशी इच्छाशक्तीच दिसत नाही. या उलट काही दिवसातच कोल्हापुरातले रस्ते चकाचक होतील अशी विश्वास न बसणारी ग्वाही पालिका अधिकारी देत आहेत. शहरामध्ये महानगरपालिकेला विविध योजना अंतर्गत निधी प्राप्त झालेला आहे. म्हणजे मूलभूत सेवा सुविधा, त्यानंतर महापालिकेच्या फंडातून, त्याचबरोबर आपल्या 100 कोटी नगरोत्थान राज्यस्तरीय नगरोत्थानं निधी प्राप्त झाला आहे. त्या कामाची सगळ्यांच्या वर्क ऑर्डर वगैरे दिलेल्या होत्या आणि काम आता युद्ध पातळीवर चालू आहेत. कामं सगळी साधारणपणे मार्च अखेर आपल्याला डांबऱ्याची कामं संपूर्ण संपवायची असं आपलं एक टार्गेट आम्ही ठेवलेलं आहे. आणि त्या प्रामुख्यानं रस्त्याचं उदाहरण देतो म्हणजे साधारणपणे आपलं साई मंदिर ते चिवा बाजारमधला पाण्या टाकीपर्यंत रस्ता आपण उत्कृष्ट रीतीने पूर्ण केलेला आहे. रस्ते ही कुठल्याही शहराची पहिली ओळख असते. करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक कोल्हापुरात येतात. हे भाविक स्वगृही परतताना आपल्या मनात कोल्हापूरची काय प्रतिमा घेऊन जात असतील याचा विचार महापालिकेनं कधीतरी केलाय का? कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी राज्य सरकारनं 100 कोटी दिलेत. या रस्त्यांच्या कामाला सुरुवात देखील झाली. मात्र ज्यावेळी हा रस्ता केला जातो त्याच्या बरोबर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी त्या ठिकाणी पुन्हा खुदाई केली जाते आणि कुठेतरी या ठिकाणी महानगरपालिकेचं नियोजन नाही अशा पद्धतीचा आरोप नागरिकांच्याकडून करण्यात आलेला आहे. याच संदर्भात ज्यावेळी आपण प्रशासनाला, महापालिकेच्या प्रशासनाला विचारलं त्यावेळी त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं की जोपर्यंत ही सगळी कामं पूर्ण होत नाहीत, ड्रेनेजची असतील किंवा पाण्याच्या पाईपलाईनची असतील, ही कामं पूर्ण होत नाहीत तोपर्यंत फायनल टच आहे तो आम्ही देणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन महानगरपालिकेकडून दिलेलं आहे. महानगरपालिका हे आश्वासन कितपत पाळतं हेच खरं तर आपल्याला आता पाहायचं आहे. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.